मित्रांनो, मानसिक त्रास म्हणजेच डिप्रेशनची 16 लक्षणे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. 1. सतत मनामध्ये नकारात्मक विचार येणे व त्याच विचारांमध्ये गुंगणे. 2. सतत आणि तीव्र स्वरूपाच्या मानसिक वेदना होणे. 3. सतत उदास किंवा निराश वाटते आणि चिडचिड होते. 4. थकवा जाणवणे व शक्ती नसल्यासारखे वाटणे. 5. मन बधीर, अस्वस्थ आणि असमाधानी होते. 6. भविष्याविषयी विनाकारण काळजी करणे. 7. कोणतेही काम करावेसे न वाटणे, सतत आळस येणे. 8. भूक कमी लागणे, जेवण्याची इच्छा न होणे किंवा वजन कमी होणे. काही लोकांमध्ये मात्र या विरुद्ध लक्षणे असू शकतात. 9. दुःखी असणे, सतत काळजी करणे. 10. लहान सहान गोष्टींवरून सतत रडू येणे. एखादी व्यक्ती जर काही कारणांवरून आपल्याला वाईट शब्द बोलली तर ती मनात ठेवून त्याच गोष्टींचा सतत विचार करत राहणे. 11. सतत विचार करण्याच्या सवयीमुळे पुरेशी झोप न लागणे. 12. रात्रभर झोप नसल्यामुळे सकाळी उठल्यानंतर उत्साही न वाटणे. 13. कामाविषयी किंवा महत्त्वाच्या कोणत्याही गोष्टीबद्दल निर्णय घेण्याची भीती वाटणे किंवा क्षमता कमी होणे. 14. ऑफिसमधील किंवा घरामधील कोणत्याही कामात लक्ष न लागणे, काम करण्याची इच्छाच कमी होणे, कामात अजिबात रस नसणे. 15. स्वतःबद्दल स्वतःच्या मनात अविश्वास निर्माण होणे, स्वतःला दोषी समजणे, जसे आपण काहीच कामाचे नाही, आपले काहीच चांगले होणार नाही, आपल्याला कोणीही मदत करणार नाही. स्वतःबद्दल स्वतःच नकारात्मक विचार करण्याची सवय लागणे. 16. आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा प्रयत्न करणे. मित्रांनो, डिप्रेशनमध्ये वरील लक्षणे कमी जास्त प्रमाणात होत असतात. व्यक्तीमध्ये एकदम बदल होतात जेव्हा मानसिक त्रासाचा वेग आणि प्रमाण जास्त असते, आणि ते कमी असेल तर व्यक्तीमधील बदल खूप हळू होतात आणि तो आजार आहे हे लक्षातच येत नसते. तीव्र मानसिक वेदना हे डिप्रेशनचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. वाढत्या गरजा किंवा कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळे कधी कधी अगदी लहान गोष्टींमुळेही बरेच व्यक्ती डिप्रेशनच्या गर्तेत अडकतात आणि त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जाते. अशा परिस्थितीतून काही व्यक्ती लवकर बाहेर पडतात तर काही व्यक्ती त्याच गोष्टींमध्ये गुरफटून राहतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.